बीड जिल्ह्यातले राजकारण एकेकाळी देशभर गाजत होते। बीड जिल्ह्यातल्या मुंडे घराण्यातले दोन मोठे चेहरे म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे, पण आज या दोन्ही नेत्यांनी एकाच काळात निवृत्तीचे संकेत दिलेत आणि हीच गोष्ट आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवते। मुंडे घराण्यातल्या या दोन नेत्याच्या मनात नेमकं काय सुरू आहे आणि त्यांना त्यांच्याच पक्षात डावललं जाते का आणि या सगळ्या घडामोडी मागचं खरं कारण काय आहे, सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। गोपीनाथराव मुंडे ज्यांनी वंचित आणि बहुजन समाजाला एकत्र आणलं, भाजपला महाराष्ट्रभर रुजवलं आणि मोठे सुद्धा केलं। त्यांच्या निधनानंतर याच घराण्याची राजकीय जबाबदारी त्यांच्या मुलीवर म्हणजे पंकजा मुंडे यांच्यावर आणि पुतण्या म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर आली। आज राजकीय ताकदीने मोठे असलेले हे दोघे नेते आता एक सुरात बोलताय की राजकारणाचा कंटाळा आलाय। नुकत्याच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात पंकजा मुंडे यांनी रस्त्यावरच्या खड्ड्यावरून बोलताना सहज बोलून गेल्या, आता कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावं लागतं। पुढे एका कवी संमेलनात राजकारणावरच्या कवितेला उत्तर देताना त्यांनी अजून एक सूचक वाक्य टाकलं, समृद्धी महामार्गावर जसा प्रत्येक टप्प्यावर एक्झिट असतो तसाच माझ्याही राजकारणात एक्झिटचा पर्याय कायम खुला असतो। हे वाक्य ऐकून उपस्थांमध्ये एक शांतता पसरली, कारण या वाक्यातून अनेक अर्थ निघतात। आणि गंमत म्हणजे साधारण त्याच सुमारास धनंजय मुंडे यांनीही जवळपास तसंच काहीतरी स्टेटमेंट केलं। ते म्हणाले, सध्या राजकारणात जातीपातीचं जे गलिच्छ रूप दिसतंय ते पाहून आमच्यासारख्या माणसाला कधी कधी वाटतं राजकारणात राहावं की सोडून द्यावं। भाऊ बहिणीचं हे दोन्ही वाक्य आणि त्याचा अर्थ जवळपास सारखाच आहे आणि विशेष म्हणजे एकाच काळात हे दोघे बोलत आहेत। आता एक गोष्ट लक्षात घ्या, पंकजा मुंडे भाजपमध्ये तर धनंजय मुंडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत। दोन्ही पक्ष सत्तेत महायुतीचा भाग आहेत, तरी या दोघांची स्वतःच्याच पक्षात कोंडी होते असं वारंवार समोर येत आहे। याचं मूळ शोधायचं असेल तर आपल्याला मागच्या 10 वर्षाचा इतिहास बघावा लागेल। 2014 साली जेव्हा भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं तेव्हा पंकजा मुंडे यांच्याकडे महिला बाल विकास आणि ग्राम विकास यांच्यासारख्या मोठ्या खाती होत्या। गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मराठवाड्यात भाजपचा चेहरा म्हणून त्यांचं नाव पुढे आलं होतं, पण नेमकं तिथूनच त्यांच्या अडचणीला सुरुवात झाली। चिक्की घोटाळा हे त्यातलं सगळ्यात जुनं आणि गाजलेलं प्रकरण। दुष्काळग्रस्त भागातल्या शाळांसाठी वाटलेल्या चिक्कीच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आणि तिची विक्री आरोग्यासाठी घातक असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला। विरोधकांनी अधिवेशनात हा मुद्दा बराच काळ लावून धरला। पंकजा मुंडे यांनी हे आरोप आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत नियमबाह्य काही घडलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं, पण हा डाग वर्षानुवर्ष त्यांच्या नावाशी जोडला गेला। याच काळात त्या बोलल्या होत्या की जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, पण मला मुख्यमंत्री पदाची कोणती इच्छा नाही। हे वाक्य त्यावेळी खूप चर्चेत आलं होतं। दुष्काळाच्या काळात मराठवाड्यातल्या दारू कारखान्यांना पाणी पुरवठा सुरू ठेवण्याच्या त्यांच्या निर्णयावरही मोठ्या टीका झाल्या होत्या, पण खरा धक्का बसला ते 2019च्या विधानसभा निवडणुकीत। गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात पंकजा मुंडे यांचं राजकारणात आधीच अस्थिर झालेलं आणि नेमक्याच याच वेळी परळी या स्वतःच्याच बालेकिल्ल्यात त्यांना पराभवात सामोरं जावं लागलं आणि तेही कोणाकडून तर स्वतःच्याच भावाकडून म्हणजे धनंजय मुंडे यांच्याकडून। हा पराभव त्यांच्यासाठी फक्त राजकीय नव्हता तर वैयक्तिकही तितकाच जिव्हारी लागणारा होता। यानंतर पक्षातही त्यांची उपेक्षा होते अशी चर्चा सुरू झाली। विधान परिषदच्या रिक्त जागांच्या यादीतून त्यांचं नाव गायब झालं तेव्हाही ही चर्चा पुन्हा सुरू झाली। 2023 मध्ये त्यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाची कारवाई झाली, ज्या तब्बल 29 कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली। त्या काळात देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात अनेक बैठका झाल्याचंही समोर आलं होतं आणि जणू हे सगळं कमी होतं म्हणू की काय, 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना बीड मतदारसंघातून उमेदवारी मिळाली। धनंजय मुंडे यांचं पाठबळ असतानाही त्याच होम ग्राउंडवर पुन्हा एकदा पराभूत झाल्या। सलग दुसऱ्यांदा बसलेला धक्का त्यांच्या राजकीय भवितव्यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं करणारा ठरला। आता राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन ही खाती आहेत आणि गंमत म्हणजे या खात्याबद्दल फारसं कोणी बोलतही नाही, हे त्यांनी स्वतः अलीकडेच उघडपणे मान्य केलं होतं। आता वळूया धनंजय मुंडे यांच्याकडे। त्यांचा प्रवास गेल्या 1.5-2 वर्षात याहून जास्त वादळी राहिलाय। मार्च 2025 मध्ये बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आणि या प्रकरणातले आरोपी आपल्या निकटवर्तीयांशी संबंधित असल्याचा आरोप झाल्यावर तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव आला। अखेर नैतिकतेच्या आणि प्रकृतीच्या कारणावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला। इथून पुढे धनंजय मुंडे मंत्रिमंडळाबाहेर आहेत। एका बाजूला प्रकृतीच्या तक्रारी आणि दुसऱ्या बाजूला राजकीय एकाकीपणा कात्रीत ते अडकल्याचं वारंवार समोर आलं। जून 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात त्यांनी आपली खंत क्रिकेटच्या भाषेत मांडली। ते म्हणाले होते, संघात असूनही आपण 12व्या क्रमांकाचे खेळाडू झालो। यावर प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना धीर देताना म्हटलं होतं, रिटायर्ड हर्ट झालेल्या खेळाडू पुन्हा बॅटिंगची संधी मिळतेच
आणि गंमत म्हणजे हा प्रसंगी योगायोगाने रिटायर्ड या शब्दाशीच जोडला गेला. आता खरा प्रश्न हा आहे की या दोघांचं खरंच त्यांच्यात पक्षात कोंडी होतीये का? काही राजकीय तज्ञांच्या मते हे अस्वस्थता फक्त वैयक्तिक थकव्यातून आलेली नाही, तर ती दोघांच्याही पक्षांतर्गत गोष्टीबद्दल जोडलेली आहे. पंकजा मुंडे या भाजपमधल्या ज्येष्ठ आणि प्रचंड जनाधार असलेल्या नेत्या असूनही त्यांना तुलनेनं दुय्यम मानले जाणारी खाती आहेत. गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि ओबीसी राजकारणातला मोठा चेहरा असूनही मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये आपल्याला डावलं जातंय ही भावना त्यांनी वेळोवेळी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली. धनंजय मुंडे यांची परिस्थिती याहूनही अवघड आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजीनामा दिल्यापासून जवळपास 1.5 वर्ष उलटूनही त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळालेलं नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत त्यांचा जनाधार मोठा असला तरी त्यांना मुख्य प्रवाहात परत आणण्याबाबत पक्ष नेतृत्वाकडून अजून कोणतेही ठोस निर्णय झालेले नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तसंच खुद मुंडे यांच्यातही अस्वस्थता वाढतच चालली. आता या सगळ्यात एक नवा ट्विस्ट आलाय. पंकजा मुंडे यांच्या निवृत्तीच्या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना थेट ऑफर देऊन टाकली की ते म्हणाले, तुम्ही भाजपमधून बाहेर पडलात तर काँग्रेस तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मदत करेल. हे वक्तव्य म्हणजे या संपूर्ण प्रकरणाला मिळालेलं आणखीन एक राजकीय वळण आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात मुंडे घराण्याचा वारसा प्रचंड मोठा आहे, पण सत्तेचा मुख्य केंद्रस्थानी येताना पंकजा आणि धनंजय या दोघांनाही स्वतःच्याच पक्षाकडून अपेक्षित संधी मिळत नसल्याची भावना आता उघडपणे समोर येते. भाजप आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी दोन्ही पक्ष महायुतीत असले तरी अंतर्गत सत्ता संतुलनाच्या स्पर्धेत मुंडे बहीण भावाचं स्थान हळूहळू कमकुवत होत असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. पुढच्या काळात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही पक्षांचं नेतृत्व मुंडे बहीण भावाच्या या नाराजीचं किती दखल घेतं आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणातल्या मुंडे फॅक्टरला किती महत्व देतं यावरच पुढे राजकारण अवलंबून असणार आहे. एक मात्र नक्की, गोपीनाथ मुंडे यांनी उभा केलेला वारसा आज त्यांच्याच मुलांसाठी इतका जड का होतोय हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात बराच काळ चर्चेत राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं? पंकजा आणि धनंजय मुंडे यांची अस्वस्थता खरंच त्यांच्याच पक्षातल्या राजकारणामुळे आहे की यामागे आणखीन काही वेगळं कारण आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलवर नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.